एखाद्या बँकेमध्ये गेला जाता कुठेही 2006 पूर्वी पतसंस्था नावाने एक संस्था सुरू केली होती, ज्ञानराधा पतसंस्था. आता ज्ञानराधा सहकारी पतसंस्था जेव्हा सुरू झाली तेव्हा त्याच्यावरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे बंधनं होती, राज्य सरकारची बंधनं होती आणि त्याच्यानंतर नाबार्डचं देखील त्याच्यावरती ऑब्झर्वेशन होतं. नियंत्रण नव्हतं पण ऑब्झर्वेशन होतं. मात्र या पतसंस्थेचं रूपांतर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये कधी झालं, कसं झालं, ह्याच्या संदर्भात कुणाला काही पत्ता लागला नाही. आपण कधी नॅशनलाइज बँकेमध्ये किंवा एखाद्या पतसंस्थेमध्ये जर आपण बँकेमध्ये खातं उघडण्यासाठी गेलो तर किती लोक आहेत ज्यांनी स्वतःचा फॉर्म स्वतः भरला, हात वर करा, स्वतःचा फॉर्म स्वतः भरला, मोठावर मोजले इतके लोक. बाकी तुम्ही फक्त सहाय्य केलेले असतील आणि सहाय्य करून फॉर्म जमा केलेले असतील. आणि ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी जास्तीत जास्त स्वतःचं नाव आणि तो व्यक्ती जर वारला तर त्याच्या पुढचा वारस कोण एवढंच त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. बरोबर का? अख्खा फॉर्म कुणी वाचून बघितलेला आहे का? नाही बघितला. आणि मग त्या अज्ञानाचा फायदा घेऊन तुमचं आमचं शोषण करणाऱ्या टोळ्या या संपूर्ण समाजामध्ये आहेत. आज मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकांचा विषय समोर आलाय, त्याच्यापूर्वी चिट फंड कंपन्याचा आला. अजून भविष्यामध्ये तुम्ही जर असेच अज्ञानी राहिलात तर भविष्यात अजून एखादं नवीन मटेरियल तुमच्याकडचे पैसे काढून घेऊन दे. आता मी फार डिटेल मध्ये तुम्हाला सांगणार आहे, कारण ही बाब तुमच्या डोक्यामध्ये काय स्वरूपी बसली पाहिजे की भविष्यात पुन्हा तुम्ही फसलात, तुमचे नातेवाईक किंवा तुमच्यासारखे इतर लोक किंवा तुमची फसवणूक होऊ नये. आणि ही फसवणूक थांबली पाहिजे. परत असं शोषण तुमचं होता कामा नये, त्यासाठी काही गोष्टी तुम्ही समजून घ्या. कुणी तुमच्याकडे येईल किंवा आता ह्या कुठेनी काय केलं, 2006 ला पहिल्यांदा पतसंस्था काढली आणि त्यांनी कपड्याचा व्यापार होता व्यक्ती. त्या काकू म्हणल्या दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए. खोटे, सगळी दुनिया झुकलेली, फक्त तुम्हाला लुटायला एक जणांनी उठलं उभा राहिलं पाहिजे. तो कुठे उठला आणि तुम्हाला लुटलं. तुम्ही ऑलरेडी झुकलेले. मागच्या 6 महिन्यापासून पोलिस तुम्हाला लुटायला लागलेले. म्हणजे हे रेकॉर्ड करू नका, बंद करा. रेकॉर्डिंग करू नका. काही ऑफ द पॉइंट मला हे बंद कर भाई, बंद करा भाई, नको. कारण काय काय गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. मला काही बंधन नाही ते भैयाचं लाईव्ह ते जाऊ नका. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. रेकॉर्डिंग सर्वप्रथम जिजामाता मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचा विषय समोर आला आणि त्या बँकेचे ठेवीदार जेव्हा बँकेच्या दारामध्ये जाऊन बसले त्यामध्ये माझे वडील पण होते. मी योगायोगाने बीडमध्ये होतो. आणि मग दिवसभर ते जेवलेले नव्हते. तिथं ठेवीदारांना बऱ्याचशा शुगरचा प्रॉब्लेम होता, कुणी घरी जायला तयार नव्हतं. आणि मग त्यांच्या सोबत मी स्वतः हाताने अर्ज टाईप केला आणि तो अर्ज घेऊन मी एसपी ऑफिसला गेलो. त्या ठिकाणी वाळके साहेब होते. त्या वाळके साहेबांना आम्ही एक अर्ज दिला की साहेब अशी बँक आहे, ती बँक ह्या कायद्यानुसार नोंदणीकृत झालेली आहे. त्या कायद्यानुसार सगळे अधिकार अमुक अथॉरिटीला आहेत. मात्र या कायद्यानुसार तुम्हाला काही त्यामध्ये अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत आणि त्या अधिकारांमुळे तुम्ही या सगळ्या संस्थेच्या काही लोकांना तुम्ही अटक करा. जर तुम्हाला अटक करता येत नसेल तर तुम्ही त्यांना किमान नजर कैदेमध्ये ठेवा. काय मी आणि मागणी केली होती, त्यांना किमान नजर कैदेमध्ये ठेवा. त्यावेळेला काही लोकांनी सांगितलं, म्हणले पैसे मिळणार आहेत. काय सांगितलं? पैसे मिळणार आहेत, त्याच्यावर गुन्हा कशाला दाखल करायचा, लक्षात घ्या. आणि त्या बँकेची पूर्ण वाट लागलेली होती. त्या बँकेमध्ये फक्त 10 कोटी रुपये खेळतं भांडवल राहणार होतं. तुम्ही कधी सेव्हिंग अकाउंटचा फॉर्म भरू शकत नाही. जर एमपीएससी यूपीएससी करणारा इथला विद्यार्थी कोणी असेल, जर डीडी काढायला त्या बँकेमध्ये गेला तर त्याला बीडीची स्लिप भरता येत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात आहे, आपल्या संपूर्ण जिल्ह्यात आहे. तर ऑडिट रिपोर्ट वगैरे काही करायचा संबंध आहे का? काहीच नाही. त्या बँकांनी कधी त्यांचं शेवटचं ऑडिट रिपोर्ट सार्वजनिकरित्या जाहीर केलेलं पाहिलं का? मग तुम्ही त्यांनी पाहिलं का? त्यांनी ऑडिट रिपोर्ट जाहीर केलेलं नसताना तुम्ही तिथं ठेवी कसं ठेवलंय? ह्याला जबाबदार तुमचा अज्ञान आहे. लक्षात येत आहे? आम्ही ऑडिट रिपोर्ट बघून आम्ही ठेवीदारांना सांगितलं, बाबा तो ह्यांची सगळी वाट लागलेली, यांच्यापाशी 10 कोटी रुपयापेक्षा जास्त खेळतं भांडवल नाही, तुम्ही ह्यांना पकडून जेलमध्ये नेऊन ठेवा.
त्यांनी तिथं मंडप लावला, भाषण दिली आणि तो व्यक्ती आज पळून गेलेला आहे शिंदे. हे लक्षात घ्या. त्याच पद्धतीमध्ये याही प्रकारामध्ये की ठेवीदारांना आता ज्ञानराणा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या संदर्भामध्ये तुम्ही पहा कशा पद्धतीने मोडस ऑफ ऑपरेंडी आहे, कशा पद्धतीनं कुठेंचं सगळं एक रॅकेट आहे, ते व्हाईट कॉलर रॅकेट ज्याला आपण म्हणतो ते काय. तर त्यांनी कुठेंनी सगळा ज्ञानराणा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये पैसा जमा केला आणि तो जमा केलेला पैसा विविध कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केला. आता त्या कंपन्यांमध्ये जो पैसा इन्व्हेस्ट केलेला आहे त्या कंपन्यांचे संचालक मंडळ कोण आहे, त्या कंपन्यांमध्ये जे आता त्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत त्या पब्लिक लिमिटेड कंपन्या आहेत का, नाही. आता कंपनी लॉ मध्ये प्रोव्हिजन अशी आहे की जर समजा मी एखादी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये माझे 5% शेअर्स आहेत, किती टक्के, 5%. तर तेवढे शेअर्स माझे जप्त करू शकतात, 95% करू शकतात का, नाही होऊ शकत. त्यामुळे कुठे ना काही अशा कंपन्या रजिस्टर केलेल्या आहेत तिथं फक्त त्याचं नाव आहे, त्यांची पार्टनरशिप आवडली 1%, 2%. लक्षात आलं. आणि पूर्ण पैसा कुणाचा आहे, मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचा. आणि हा सगळा पैसा तिकडे ट्रान्सफर केलेला आहे आणि त्या कंपन्यांमध्ये आता जवळपास 40 कंपन्या आहेत, त्या कंपन्यांमध्ये त्यांनी पैसा सगळा तिकडे ट्रान्सफर करून ठेवलेला. आता कुठेच्या विरोधामध्ये खरी कारवाई सुरू झाली. एक मिनिट शांत व्हा भैया. जर काही गडबड असेल, महत्वाचं काम असेल तर तुम्ही कृपया घरी जाऊन बोला किंवा बाहेर जाऊन बोला. इथं फक्त माझा शब्द तुम्ही ऐकला पाहिजे 10 मिनिट. तर जेव्हा ज्या वेळेला एका पीआयला अँटी करप्शननं पकडलं, कधी अँटी करप्शननं पकडलं तेव्हा खरी कुठेच्या प्रकरणामध्ये कारवाई 1% सुरू झाली. तोपर्यंत याच्यामध्ये कारवाई सुरू झालेली नाही. कुठेंना संरक्षण देण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलेलं आहे. आता पोलीस प्रशासनाने याच्यावरती काही आमच्यावर असा आरोप केल्यामुळे आमच्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई करावी, आम्ही त्यांना कसं मदत केली त्याचं उत्तर त्यांनी पूर्णतः कुठेंना अभय आणि कुठेंना संरक्षण देण्याचं काम केलं. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जर एखाद्या संस्थेनं जर त्यांचं ऑडिट इयरली सबमिट केलं नाही तर त्याच्यावरती नियंत्रण कोणी ठेवायचं, सेंट्रल रजिस्ट्रार. आणि त्याच्यावरती जर समजा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जो जिल्हा कार्यकारी दंडाधिकारी आहे त्यांच्याकडे काही अधिकार देण्यात आलेले, जर अशा काही संस्था असतील, वित्तीय संस्था असतील, त्या संस्थांचं जर नियमाप्रमाणे नियमन होत नसेल तर ते बघण्याची जबाबदारी त्यांची. ह्या सगळ्या कायद्याचं पालन करण्यात आलेलं आहे का, नाही. पण ह्या सगळ्या कायद्यांचं उल्लंघन झालेलं असताना आणि जिल्ह्यातल्या बँका बंद पडलेल्या असताना, संपूर्ण मराठवाड्यातल्या शाखा बंद पडलेल्या असताना तुम्ही त्यांना संरक्षण देतात, त्यांच्या घरामध्ये ठेवीदार जाऊन त्यांच्या घराला राखण बसतात. हे कायद्यामध्ये लिहिलेलं आहे का, कुठल्या कायद्यामध्ये तरतूद आहे की त्यांना बॉडीगार्ड प्रोव्हाइड करायचे आरोपींना, गुन्हेगारांना? असा कुठल्या देशामध्ये कायदा आहे? त्या कायद्याचं नाव फक्त पोलिसांनी आम्हाला सांगावं. आणि त्यामध्ये ठेवीदारांच्या तक्रारी घेऊन जेव्हा ठेवीदार त्या ठिकाणी जायचे त्यांना म्हणजे एकदम हायली क्वालिफाईड, हायली एज्युकेटेड लोकांना सांगायचे पैसे येणार आहेत, त्याचा फंड येणार आहे, अमुक अमुक देशातून फंड येणार आहे. मी त्यांचे भाषण ऐकायचो, त्या टीव्हीवर तुम्ही दाखवायचे, फेसबुकवर दाखवायचे. त्या फेसबुकवरचे व्हिडिओ एबीपी माझा, TV9 त्यांनी त्यांच्या न्यूज पोर्टलला लावले. ते फुकट लावतात का? त्यांना पैसे दिल्याशिवाय ते लावणार का? पैसा त्यांच्याकडे पण गेलेला आहे. पैसा जे सीए आहेत ह्यांचे सगळे ऑडिट करणारे, ही जी कंपन्या आहेत वेगळ्या वेगळ्या ह्यांच्या सीएच्या ऑडिटच्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांमध्ये पैसा गेलेला आहे. तिथं पैसा यांनी वाटलेला आहे. दुसरी गोष्ट महत्वाची, आता ह्या ज्या कंपन्या त्यांच्या वेगळ्या वेगळ्या ज्या कंपन्यांमध्ये पैसे गेलेले त्या कंपन्यांमध्ये जे एम्प्लॉई काम करणारे, लक्षात घ्या मी काय सांगतोय, नीट समजून घ्या. कारण तुम्ही आजपर्यंत जेवढ्या तक्रारी दिलेल्या आहेत त्या काय दिलेल्या आहेत की त्या सुरेश कुटे विरुद्ध आणि अर्चना कुटे विरुद्ध आमची तक्रार, ह्याच्या विरुद्ध व्यतिरिक्त काय तक्रार आहे का? आता त्या अर्चना कुटे सुरेश कुटेच्या नावावर किती रुपये येतात काय माहिती का? आणि ठेवीदारांचे किती ठेवी काय माहिती का? त्या दोघांकडून इथं बसलेल्या 25% लोकांचे सुद्धा पैसे वसूल होऊ शकत नाही. त्यांनी एकदम सिस्टमॅटिक ऑर्गनाइज प्लॅन केलेला आहे आणि तो प्लॅन यशस्वी करण्यासाठी देशातील दिग्गज वकील मंडळी त्यांच्याकडे पैसे देऊन आहेत.
25 लाख रुपये एका अपिअरन्सचे पैसे त्यांच्या वकिलाला दिले जातात आणि त्यांची अटक अवैध घोषित करण्यापर्यंत पोलिसांनी त्यांना मदत केली. म्हणजे अरेस्ट इलिगल. आता ह्या तांत्रिक मुद्दे आहेत कायद्याच्या भाषेतले, ते जरा समजणं जरा कठीण आहे, त्यामुळे त्याच्यावरती मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही. पण कुठेंना त्यांच्या झालेल्या FIR त्या क्वॅश करण्यासाठी, रद्द करण्यासाठी आणि त्यांना झालेली अटक अवैध घोषित करण्यासाठी काय झालं तिकडे? काय प्रॉब्लेम आहे का? काय आहे का? मग तुम्ही बोल ना, काय आहे का तिकडे? कोण शांत व्हा. तिथं बडबड करू नका मला. हाकलून दे नाही ते ठेवीदार नसेल. कुठेंना हे बघा, तीन क्रिमिनल पिटिशन हायकोर्टामध्ये फाईल केली, एक क्रिमिनल ऍप्लिकेशन फाईल केली आणि कुठे बाईनं एक अँटिसिपेटरी बेल ऍप्लिकेशन डायरेक्ट हायकोर्टमध्ये फाईल केली. आता या सिस्टम मध्ये कायद्याचं अज्ञान असल्यामुळं तक्रारीमध्ये कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत, कुठल्या गोष्टींचा समावेश तक्रारीमध्ये केला पाहिजे, याच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे अज्ञान. मी आता थोड्या वेळापूर्वी पोलिसांशी बोललो. मी म्हटलं तुम्ही हा अर्ज तयार करून कोणी तुम्हाला द्यायला सांगितलं? ते म्हणले आम्ही केला. म्हणलं तुम्हाला सांगितलं कुणी हा असा असा नमुना घ्या म्हणून? तुम्ही त्यामध्ये काय केलंय? फक्त की ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचं संचालक मंडळ आणि ते कुठे ग्रुप, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्याच्यात काहीच म्हटलेलं नाहीये. मग त्यांचे CA, त्यांचे ऑडिट करणाऱ्या कंपन्या, त्याच्यानंतर त्यांच्या ज्या इतर कंपन्या आहेत, ज्या कंपन्यांमध्ये हा पैसा गेलेला आहे त्या कंपन्यांचं काय? आमचे पैसे कुठे आहेत? तर त्यांनी घेतलेला पैसा कुठे नेलाय? दुसऱ्या कंपन्यांमध्ये नेलाय. आणि त्या कंपन्यांवरती तुम्ही गुन्हे दाखल करतायत का? नाही. त्या कंपनीने स्वीकारला कसा हे लक्षात घ्या. उगाच मी तुमच्याकडे आणून 10 लाख रुपये दिले जमन का? त्याचं काहीतरी रिझन पाहिजे, ते कायद्याच्या चौकटीतले ट्रान्झॅक्शन पाहिजे. आणि मग तुम्ही त्या सगळ्या कंपन्या सोडताय. त्या कंपनीतले जे एम्प्लॉई आहेत, जे कर्मचारी आहेत, त्यांना सोडतायत. कुठेंनी बेनामी संपत्ती अत्यंत मोठ्या प्रमाणावर जमवलेली आणि त्या संपत्त्या वेगळ्या वेगळ्या कर्मचाऱ्यांच्या नावावर त्यांनी करून ठेवलेल्या आहेत. त्यामुळं त्या कर्मचाऱ्यांच्या नावावरती ज्या ज्या कर्मचारी त्यांच्या संस्थेमध्ये कामाला आहेत, मग ते कोऑपरेटिव्ह संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांच्या नावावरती FIR झाला पाहिजे. आणि तेव्हा आमचे पैसे कुठेतरी 2-5 रुपये त्याच्यामध्ये आमचे रिकव्हर होऊ शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की कुठेंनी अजून एक, आता कुठेंचं डोकं आणि कुठेंच्या वकिलांचं डोकं हे सगळ्यांचं जिथं खालतं तिथून चालू होतं. एक गोष्ट लक्षात घ्या. त्यांनी पुढचा एक प्लान असा केला की त्यांनी स्वतःहून ईडीला एक पत्र दिलं, त्यांचाच माणूस उभा करून तक्रार दिली. एक ईडी काय दिली? तुम्हाला ईडीमुळे काही लोकांना आनंद झालेला असेल. ईडी हे फार मोठं संकट आहे, फार मोठं संकट आहे आपल्या ठेवीदारांवर. हे काय संकट आहे? तर एक साधारणतः 80-90 कोटी रुपयाचे एक ट्रान्झॅक्शन आहे, ज्याच्यामध्ये हाँगकाँग मधली ही कंपनी आहे. त्या कंपनीचे काही शेअर्स त्यांनी विकत घेतलेले. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये परमिसिबल आहे. आणि हा पैसा तिकडे गेला कसा ह्याची आम्हाला चौकशी करायची, म्हणून ईडीने त्याच्यामध्ये कारवाई करायला सुरुवात केली. आता या कारवाईचा अंत कसा होणार आहे? तर ईडी ह्या सगळ्या प्रॉपर्टी अटॅच करणार. काय करणार आहे? अटॅच. आता मला एक सांगा, ह्या जर ईडीने जर प्रॉपर्टी अटॅच केल्या आणि उद्या जर याच्यावरती लिक्विडेटर आला, आपली मागणी काय, ह्याच्या संपत्ती विका आणि आम्हाला पैसे द्या. जर ईडीने ह्या प्रॉपर्टी अटॅच करून ठेवल्या तर ह्या प्रॉपर्टी विकता येतील का? नाही ना. हे लक्षात घ्या. त्यामुळे कुठे हायकोर्टाचा आणि आता भविष्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा आणि कायद्यातल्या तरतुदींचा प्रचंड गैरवापर करणार. लक्षात आलं? आता दुसरी एक मदत पोलिसांनी काय केली? आता जर समजा तुम्हाला एखादा प्लॉट विकत घ्यायचा असेल किंवा एखादी जमीन विकत घ्यायची असेल, मी सचिन रावला सांगितलं, म्हणलं तुम्ही जर विकत घ्यायचं असेल तर त्याचं व्हॅल्युएशन कुठून आणता? तर रेडी रेकनर ऑफिसमधून, बरोबर? तिथून तुम्ही जाऊन घर घेऊन येतात. जर एखादी बिल्डिंग असेल आणि ती बिल्डिंग जर तुम्हाला विकायची आणि त्याचं शासकीय मूल्यांकन जर तुम्हाला काढायचं तर तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बिल्डिंग विभागामधून घेऊन येता का नाही? त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून येता का नाही? आता मला सांगा, पोलिसांना अधिकार आहे का या जमिनीचा भाव काय सांगायचा? कुठल्या कायद्यामध्ये अधिकार आहे का? कुठेची प्रॉपर्टी 10,000 कोटी रुपयांची आहे अशी एक प्रेस नोट आहे. त्यांना कोणी सांगितलं होतं ही मोजायला? कुठल्या न्यायालयाने विचारलं का?
की त्यांची प्रॉपर्टी किती रुपयाची आहे बाबा सांगा आम्हाला. विचारलंय का न्यायालयाने? नाही. पोलिसांनी स्वतःहून एक प्रेस नोट काढली की अमुक अमुक संपत्ती आहे आणि याचं बाजार मूल्य एवढं आहे. पण ते बाजार तुम्ही ह्या का विकत केवढ्याला? उद्या विकायला वापरू त्याला. लक्षात घ्या, मला काय म्हणायचं, ज्या संपत्तीचं बाजार मूल्य हे आता अल्प आहे. मी 3 वर्षापूर्वी एका XYZ नेत्याला बीड मधल्या एक मी 7-12 दिला आणि म्हटलं हे बीड मध्ये काय चाललंय बघा. दुर्दैवाने ते मंडळ अधिकारी सुद्धा काल परवा अँटी करप्शन मध्ये गेले. माझे चांगले मित्र होते. त्यांना मी सांगत होतो की एवढं नाही खायला पाहिजे, माणसाने कमवलं पाहिजे, पण इतक्या खालच्या लेवलला नाही गेलं पाहिजे. तर बीडमध्ये सगळ्यात महागाची प्रॉपर्टी, मी जाधव साहेबांना आता विचारले सगळ्यात महाग प्रॉपर्टी कुठे? ते म्हणले सुभाष रोड. किती रुपये स्क्वेअर फूट आहे? ते म्हणले 20,000 रुपये स्क्वेअर फूट, 25,000 रुपये स्क्वेअर. ते 180 कोटीचा 7-12 नाही, तो 510 कोटीचा 7-12. 40 गुंठे जागेवर 510 कोटी रुपयाचा बोल. किती गुंठ्यावर? 40 गुंठे. समजून घ्या तुम्ही. त्यांनी जमिनीचं मूल्यांकन प्रचंड वाढवलेलं आहे. मरीन ड्राईव्हला सुद्धा तेवढा भाव नाही तेवढ्या बीडमध्ये, ऐक नाही. तर ही परिस्थिती त्यांनी करून ठेवली आणि त्यामुळं त्यांना माहिती हे ठेवीदार. आता कुठे काय काय गोष्टी माहिती आहेत. हे ठेवीदार नंबर 1 आज्ञेनी होलसेल. कलेक्टर ऑफिसला जायचं म्हणलं तर हे घाबरते. किती लोक आजपर्यंत एसपी ऑफिसला गेले, आतमध्ये एसपीच्या कॅबिनला जाऊन त्याच्या हातात निवेदन देऊन आले, मला हातवर करून सांगा. कलेक्टरचं कॅबिन किती लोकांनी बघितलंय? 1-2. हे लक्षात घ्या. त्यांना माहितीये की ह्यांची धाव कुठपर्यंत आहे? कुंपणापर्यंत. हे काही हायकोर्ट किती लोकांनी बघितलंय? 3-4 लोक. सुप्रीम कोर्ट किती लोकांनी बघितलंय? 3-4. हे लक्षात घ्या. हे कुठेला तुमची कॅपॅसिटी माहिती, तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता. दुसरं त्यांना काय माहितीये की हे खेकडा प्रवृत्तीची लोक आहे. कशी लोक आहे? खेकडा प्रवृत्ती. आता तुमच्यात जर आता एक जण मी समजा एखाद्याला एकदा सांगितलं की बाहेर आता एक जणाला गाडीमध्ये पैसे दिले, गाडीचं लेबल नव्हतं, समजा कोणी म्हणलं किंवा सचिन मोबाईल सोडा, समजा आम्हाला आता 25 लाख रुपये द्यायची विड्रॉल केली, काय होईल? त्यामुळे तुमच्यामध्ये एकी राहू शकत नाही, युनिटी राहू शकत नाही. ही देखील त्यांना गोष्ट नाही. आता सचिनरावनी सांगितलं की पोलिसांनी दबाव टाकला. ही फार चुकीची गोष्ट आहे. ही चुकीची नाही, ही निंदनीय नाही, तर ही दंडनीय पण आहे. पोलिसांना याच्यावरती, पोलिसांच्या विरुद्ध आपण गृहमंत्र्याकडे यावरती अर्ज करू की आम्ही ठेवीदार आहे, तुम्ही आम्हाला धमक्या देता आणि त्या चोराला प्रोटेक्शन देता. हा तपास पोलिसांकडून काढून CID कडे द्या आणि जे पोलीस आहेत कुठे सहभागी करणारे, मदत करणारे लक्षात घ्या. त्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी सहारूप होऊ शकतात. जे अँटी करप्शन मध्ये घातलेला पोलीस आहे त्याला आता मुख्य आरोपी केलं पाहिजे याच्यामध्ये, कारण षडयंत्र त्यांनी रचलेले त्याला पळून लावण्यामध्ये. आणि हे सगळं सिस्टमॅटिक काम आपल्याला करावं लागलं. आपल्या अर्जामध्ये एखादा शब्द जरी मिसिंग राहिला, त्या दिवशी मी त्या माझ्याकडे काही लोक आली होती, ती आलेली त्याच्यापैकी जालना जिल्ह्यात. मग आम्ही त्यांना एकदम सिस्टमॅटिक एक ऍप्लिकेशन तयार करून दिलं. त्यामध्ये सगळ्या गोष्टी, आता काही लोकांना सांगितलं जातं की ठेवीदारावर गुन्हे दाखल करणं का, म्हणजे तू 1 कोटी रुपये कुठून आणले? म्हणजे पैसे आपले आणि गुन्हा आपल्यावर. तर असं जर तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही ते कृपया मनातलं काढून टाका. असं करता येईल. पैसे कुठून आणले, चोरी करून आणले, डाका टाकून आणले, पोलिसांनी आमच्याकडे एफआर करावी. लक्षात आलं? तुम्ही आम्हाला विचारू शकत नाही. आम्ही ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सांगू त्याचा टॅक्स आम्ही भरलाय का नाही भरलाय. लक्षात आलं? आम्हाला संपत्ती विकून पैसे भरायला लावलेले. बऱ्याचशा लोकांनी पेन्शन टाकल्यात. माझ्याकडे एक मॅटर असं आलं होतं जालन्यातलं की एक
वृद्ध माणूस होता आणि त्याला सांगितलं ही जमीन जी आहे तुझी त्याच्यातून तुला काही मिळत नाही, 10,000 रुपये वर्षाला मिळते, तू ही विक आणि ते पैसे एफडी कर, तुला महिन्याला 10,000 रुपये येतील, वर्षाला नाही. लक्षात आलं? आणि ते विकून ते पैसे भरले. त्यामुळे कुठून पैसे आले, काय आले, सोर्स ऑफ इन्कम जे आहे त्याचं जर तुम्हाला भीती वाटत असेल तर ती भीती बाळगू नका. ती भीती सगळ्यांनी डोक्यातून काढा. आता ही लढाई कशी लढायची, तर पोलिसांनी जी प्रेस नोट काढली ती सगळ्यांनी वाचली असेल. त्याच्यामध्ये शेवटच्या पॅराग्राफ मध्ये एक गोष्ट त्यांनी म्हटली की आम्ही एमपीआयडीचा प्रस्ताव तयार करतो. कशाचा प्रस्ताव तयार करतोय? एमपीआयडीचा. मग तुमच्याकडे प्रस्तावच तयार नाही, एफआयआर केला कसा? त्या ग्राउंडवरती कुठे हायकोर्टात गेलाय. लक्षात आलं? कुठल्या ग्राउंडवर? एमपीआयडीचा प्रस्तावच तयार नाही, एफआयआर केला कसा? हा एफआयआरच इल्लीगल आहे कायद्याच्या चौकटीत. दुसरा डिफेन्स काय? ठेवी आहेत समजा 1,000-2,000 कोटी रुपयांच्या, त्यापैकी तक्रारी झालेल्या नाहीत. तक्रारी आलेल्या नाही. तक्रारी आलेल्या लोकांची संख्या साधारणतः 800 कोटी रुपयाच्या घरात आहे. किती? 800, 900, 1,000 कोटीच्या घरात. आणि त्यांची प्रॉपर्टी पोलिसांनी किती दाखवली? 10,000 कोटी. हे अटॅच करा आणि यांना सोडून द्या. लक्षात आलं? आणि त्या प्रॉपर्ट्यांवरती महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचं लोन आहे. त्याची डिमांड नोटीस आलेली तुम्हाला मिळालेली असेल. बऱ्याच लोक, मी यांना पण पाठवली होती. लोकसत्ता पेपर मध्ये अतिशय स्पष्ट शब्दामध्ये सगळ्या दैनिकांमध्ये याची विवरण असते. कोणत्या प्रॉपर्टीवरती किती लोन आहे त्याच्या संदर्भामध्ये एक डिमांड नोटीस प्रकाशित झाली. त्यामुळे आपल्याला लढत असताना हायकोर्ट ते सुप्रीम कोर्ट एकदम स्ट्रॉंग लढावं लागणार. आता काय झालं मगाशी यांनी सांगितलं, एखादा क्रिमिनल मध्ये प्रॅक्टिस करणारा वकील असेल, त्याच्याकडे व्यक्ती गेला, तो म्हणतो 156(3) नुसार याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, तो लगेच पिटिशन दाखल करून देतो. जर एखादा सिव्हिल मध्ये प्रॅक्टिस करणारा वकील असेल, तो म्हणतो रिकव्हरी सूट दाखल केला पाहिजे, तो लगेच रिकव्हरी सूट दाखल करतो. एखादा 138 म्हणजे चेक बाउन्सच्या मॅटर मधला एक्सपर्ट वकील असेल, तो म्हणतो चेक घेऊन या करून ते बाउन्स करा, आपण चेक बाउन्सची केस करू. एखादा कंझ्युमर कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारा वकील असेल, तो काय म्हणतो आपण सुद्धा केस दाखल करू कंझ्युमर कोर्टात. आता मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये कुठलीच तरतूद नाहीये. समजून घ्या, हा कायदा हा जबरदस्तीनं नोंदवलेला आहे, तयार केलेला आहे. त्या मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या कायद्यामध्ये जर एखादी बँकेने फसवलं, एखाद्या संस्थेने फसवलं, तर पैसा रिकव्हर कसा करायचा त्याची प्रोव्हिजन दिलेली नाहीये. जे मोदींनी सांगितलं की 15 लाख रुपये आमच्या अकाउंटवर टाकणार आहे, ही सांगायची वेळ आली, सचिनराव 15 लाख नको बाबा तुझे, पण आमचे जे कष्टाचे मेहनतीचे पैसे ते वापस द्यायसाठी कायदा बदल. लक्षात आलं? आणि याच्या सगळ्या प्रोसिजर त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत चालतात. त्याचं जे मुख्य कार्यालय आहे ते दिल्लीला आहे, महाराष्ट्रात सुद्धा नाहीये. आणि या खात्याचे मंत्री आहेत अमित शहा. कोण आहे? अमित शहा. त्यामुळं हा सगळ्या देशातल्या लोकांना लुटण्याचा एक ऑर्गनाइज कायदा आहे. लायसन्स दिलेले तिथपर्यंत हप्ते गेलेले असू शकतात. शंका उपस्थित करायला, शंका इथं उपस्थित होण्यासाठी परिस्थिती आहे. त्याचा भाजप प्रवेश असेल, त्यांच्या सगळ्या पोलिसांच्या कारवाया असतील, त्याच्यामधून ती नक्की शंका येते. त्यामुळं तुमचा आमचा जो लढा आहे तो कायद्याच्या चौकटीमध्ये भक्कम जर असला, मी परत एकदा सांगतो, कायद्याच्या चौकटीत भक्कम असला, फक्त लढा असून चालणार नाहीये. भक्कम पण पाहिजे, कायद्याच्या कसोटीमध्ये टिकणारा पाहिजे. मला व्हिडिओ असला ना सचिन भाईचं लाईव्ह मध्ये आम्ही काही सांगू शकत नाही. त्यांनी त्यांची अर्जाच्या 6 प्रती मला लागणार आहे. किती? 6 प्रती.
एक एक्स्ट्रा 7, आता 7 प्रतीमध्ये मला तुमच्या सह्या लागणार. किती? 7. आणि सध्या मला तुमचे त्यांचे 3 रिट पिटिशन आणि एक क्रिमिनल ऍप्लिकेशन अशी 4. आणि कुठे मॅडम आता 2:30 वाजता बेल ऍप्लिकेशनवर सुनावली. आता 2:30 वाजता. तर त्याच्यामध्ये काय तुमचं दाखल करता येणार नाहीये का? तर ते 4 रिट पिटिशन आहे. त्याच्यामध्ये तुमची सगळ्यांची हस्तक्षेप याचिका आपल्याला दाखल करावी लागणार. आणि कोर्टाच्या समोर, कारण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हे 2 कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट आहेत. त्यांना इम्युन पॉवर्स आहेत. ते पंतप्रधान पदाचं म्हणजे पंतप्रधानाचं पद सुद्धा काढू शकतात. कुठलाही आदेश देण्याचे अधिकार ह्या 2 कोर्टाला आहे, जे कुलाबीच्या कोर्टाला नाही. त्यामुळं कोर्टाच्या एक गोष्ट निदर्शनास आणून देणं गरजेची आहे की पोलिसांच्या मदतीनं, कोणाच्या मदतीनं? पोलिसांच्या मदतीनं आणि सरकारमधल्या अधिकाऱ्यांच्या मदतीनं आमचं सगळ्यांचं शोषण चालू आहे. लक्षात आलं? आणि इमिजिएट ह्याच्यामध्ये लिक्विडेटर अपॉइंट करा. कोण अपॉइंट करा? लिक्विडेटर. आणि हे एडीसीडी हे सगळं बाजूला काढा. ह्या प्रॉपर्टी विका आणि आमचे पैसे द्या. आता ह्या प्रॉपर्टी विकायचा हा मोठा वाद आहे. वाद कुठला होणार आहे कोर्टात? कुठल्या प्रॉपर्टी विकायच्या? आता कुठेच्या भरपूर कंपन्या, पण त्यांनी त्यांच्या सीएच्या मदतीनं फार सिस्टमॅटिक प्लॅन याच्यामध्ये केलेला आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत सीए वरती गुन्हे दाखल होत नाही त्यांच्या ऑडिटिंग फर्म होती, तोपर्यंत हे काही पुढे सरकणार नाहीये. त्यामुळे सचिनजी, तुम्ही आज एक गोष्ट पोलीस अधीक्षकाला सांगा की जर तुम्ही त्यांच्या ऑडिटिंग फर्म वरती जर गुन्हे दाखल करत नसाल तर आमचं आंदोलनाचं स्वरूप हे वेगळं असणार आहे. ते काय म्हणतात? ते काय म्हणतात की ठेवीदार जर एसपी ऑफिसला आले तर आम्ही गुन्हे दाखल करणार. बरोबर? सचिनराव सोबत जर ठेवीदार आले तर सचिनरावला अटक करणार आणि तुम्हाला अटक करणार. म्हणतात का नाही? इथं बसलेले साधारणतः 1000-1200 लोक. किती लोक आहेत? 1000-1200. प्रत्येकाच्या घरामध्ये 2-2 लोक असतील. आपण 2,500 ते 3,000 लोक येऊ शकतो का नाही? सगळेजण मिळून आपण डायरेक्ट जेलमध्ये जाऊ. कुठे जाऊ? आम्हाला जेलमध्ये ठेवा. जेलमध्ये एका कायद्यावर दिवसाला 800 ते 900 रुपये खर्च होतो. किती रुपये? 800 ते 900 रुपये कायद्यावर. जो बलात्कार करून जातो, जो खून करून जातो, दरोडे टाकून जातो त्या व्यक्तीवर किती रुपये खर्च होते? आणि जेलमध्ये कैदी ठेवायला लिगल जागा आहे 18 ते 19,000 महाराष्ट्रात. किती जागा? 18 ते 19,000 कॅपॅसिटी. आता जेलमध्ये 50,000पेक्षा जास्त कैदी. जर आपण असे 3-4 हजार न्यायचे म्हणल्यावर त्याला जागा का ठेवायला? त्याला आपल्याला बसून खाऊ घालावं लागेल. एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांच्या गुन्ह्याला त्याला जर आपण घाबरलो तर आपण संपलो. लक्षात आलं? त्यामुळे कुणी गुन्हा दाखल होईल किंवा काय होईल, ठेव काय गुन्हा काय, आपण कुणावर बलात्कार केलाय का, कुणाची इथं चोरी केली का, कुणाची इथं डाका टाकलाय का? नाही. तुमच्या आमच्या हक्कासाठी आपण हे करतोय. बरोबर आहे का चूक आहे? का कुणी डाके टाकून पैसे आणलेले? सगळ्यांचे हक्काचे घामाचे पैसे. त्यामुळे कुणी घाबरायचं नाही. ही लढाई जर तुम्ही सर्वजण, आता याच्यामध्ये बरेचसे लोक आढळले. आता हायकोर्टात माझ्याकडे भरपूर मॅटर आहेत, औरंगाबादचे, मुंबईचे, नागपूरचे. माझ्याकडे वेळेचा अभाव भरपूर आहे. मला दुसऱ्या स्टाफवरती माझा विश्वास बसत नाही. त्यामुळे मी सगळे कामं मी स्वतःच करत असतो आणि परफेक्ट करत असतो. इथं मला एक ठेवीदार दिसले आता थोड्या वेळापूर्वी, ते आले होते माझ्याकडे. त्यांना मी म्हणलं हे कागद आणि ते कागद आणि ते कागदातच बेजार झाले, पुढे आलेच नाही. लक्षात घ्या, तुम्हाला कागद देण्याची जबाबदारी कोणाची आहे? तुमची. तुमचे कागद जर व्यवस्थित असतील तरच मी न्यायालयामध्ये, कारण न्यायालयाच्या समोर मी अपमान करून घेणारा व्यक्ती नाहीये. न्यायालय कागद जर इकडे तिकडे असतील तर तुम्हाला बोलत नाही, वकिलाला बोलतो आणि त्याच्यामध्ये ते मॅटर तिसरीकडे जात. त्याच्यामुळे कागदपत्र व्यवस्थित उपलब्ध करून देणं
ही तुमची जबाबदारी आणि तुमचं सुप्रीम कोर्टापर्यंत मॅटर चालवण्याची जबाबदारी माझी. तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी माझी. त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आपण तुमच्या समोर असल्या कुठे लिक्विडेटर अकाउंट झाल्यानंतर कुठेकडे किती पैसा उपलब्ध होणार आहे आणि ठेवीदारांचा किती पैसा आहे आणि वेगवेगळ्या बँकांचा किती पैसा आहे त्याचं अजून गणित स्पष्ट झालेलं नाही. लक्षात आलं तर समजा महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे ही सरकारची बँक आहे त्याचं कर्ज काय माफ होऊ शकतं. लक्षात आलं. पण अजून काही बँक आहेत फायनान्स कंपन्या आहेत त्यांचं पण कुठेच्या कंपन्यांवरती काही लोन आहे ते किती आहे काय आहे हे अजून काही ऑथेंटिकेट माहिती अजून बाहेर आलेली नाहीये. त्यामुळं ठेवी जर समजा 2000 कोटीच्या असतील आणि जर उद्या कोण सगळे लिक्विडेटरकडे फक्त 1500 कोटी रुपये जर जमा झाले 500 रुपयाचा जर 500 कोटींचा जर फरक असला तर प्रपोर्शनेट मध्ये किंवा पर पर्सन किती द्यायचे किंवा काय हा निर्णय सगळा कुणाचा आहे लिक्विडेटरचा. लक्षात आलं. या ठिकाणी काय झालेलं आहे एका कुटुंबातल्या 4 लोकांनी ठेवी ठेवली. लक्षात आलं. समजा आता मी आहे माझ्या वडिलांनी त्यांच्या नावावर 10 लाख ठेवले आईच्या नावावर 10 लाख ठेवले आणि माझ्या भावाच्या नावावर समजा 10 लाख ठेवले असे 30 लाख झाले. पण ते करत असताना 3 वेगवेगळ्या लोकांच्या 3 ठेवी. लक्षात आलं. तर माझा कायदेशीर सल्ला तुम्हाला असा राहील की प्रत्येक ठेवीदाराच्या नावानं सगळं प्रोसेस झाली पाहिजे. जर उद्या पर डेट म्हणजे प्रत्येक ऍप्लिकंटला जर 10 लाख द्यायचं वेळ आली तर तुमच्या घरातल्या सगळ्याला पकडून. लक्षात आलं. पर ऍप्लिकेशन जर समजा असा जर निर्णय झाला तर त्याच्यामध्ये नुकसान तुमचं होण्याची शक्यता आहे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट की तुम्ही आता काही लोकांनी काय केलं त्यांच्याकडून चेक घेतले. चेक घेतलेले किती लोक कृपया फक्त हात वर करा. चेक घेतलेले बाउन्स सगळ्यांचे झालेत का तर चेक बाउन्सच्या काही कंप्लेंट फाईल करू नका. ते फार खर्चिक आहे फार महाग आहे आणि तुम्ही गेल्यापर्यंत कुठे लढतील जाईपर्यंत कारण त्याला JNFC ज्युरिडिक्शन खाली JNFC कोर्टामध्ये आणि तिथे ते प्रकरण चालणार ते 7-8 वर्ष तिथे चालतं. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट मध्ये 2-3 वर्ष चालतं. त्याच्यानंतर हायकोर्ट त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट. एवढ्या चक्रा करायला तुम्हाला परवडणार आहे का. त्याची कोर्ट फी वगैरे भरायला परवडणार आहे का नाही. 138 काय दाखल करू नका. त्याला पण आपण MPID मध्ये कन्वर्ट करू. लक्षात आलं. कुठेकडे काय तुमचा खरेदी विक्रीचा व्यवहार आहे का कुठे ही एक फसवणूक केली MPID मधून पळ काढण्यासाठी. लक्षात आलं. आता त्याच्यानंतर काही लोक असे आहेत ज्यांना सांगितलं तुमचे पैसे उद्या मिळणार आहेत तुम्ही तुमची FD जमा करा. FD जमा केलेले आणि FDचे झेरॉक्स तुमच्याकडे असलेले ओरिजिनल FD जमा केलेले असे किती लोक आहेत. तर त्याचा एक वेगळा गोष्ट करावा लागणार. लक्षात आलं. बोलू नका अजिबात बोलू नका. मी सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार. मला हे माझा हा आवडीचा विषय बँकिंगचा. तर तुमचा जो ज्यांनी FD जमा केलेल्या ज्यांच्याकडे ओरिजिनल FD नाहीत फक्त झेरॉक्स आहेत अशा लोकांचं आपल्याला वेगळं त्याच्यामध्ये डाटा सगळा लागणार. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे FD आहेत असे किती लोक बाकीचे सगळे तुम्ही असतात. पण असे किती लोक आहेत की ज्यांचं फक्त सेव्हिंग अकाउंट आहे तिथं फक्त सेव्हिंग FD नाही. त्याच्यानंतर असे किती लोक आहेत ज्यांच्या RD आहेत RD वाले किती आहेत. त्याच्यानंतर तिथं पिग्मी वाले किती आहेत पिग्मी वाले. तर त्या सगळ्या सेग्रिगेशन करू कारण काय MPID मध्ये तो सुटला नाही पाहिजे. काही टेक्निकल गोष्टी त्याच्यामध्ये असतात ज्या जिजामाता बँकेतल्या संचालक मंडळाने ज्या वेळेला
जिजामाताचं शिष्टमंडळ आलं माझ्याकडे, तेव्हा मी त्यांना एकदम स्पष्ट भाषेत सांगितलं, हे नाटक मी घेणार नाही, ह्याच्यात सगळ्यांचं जामीन होणार. काय सांगितलं त्यांना? जिजामाताचे जे शिष्टमंडळ माझ्याकडे आले होते, गेले, जे उपस्थित असतील त्यांना माहिती आहे, माझ्याकडे आलेले होते, त्यांना मी म्हटलं की तुमची एफआयआर जी आहे ती चुकलेली, त्या एफआयआर मध्ये सगळ्या लोकांची जामीन होणार. काय चूक झाली काय नाही हे मी त्यांना सांगितलं होतं. याला वकील जरी त्यांनी उभा केला तरी जामीन होणार. तसं या प्रकरणामध्ये फुटेनला थोडीशी स्थान आपल्याला सोडता कामा नये. लक्षात आलं? त्यामुळं सगळ्यांनी मी जे आता कोण सांगितले की ज्यांनी एफड्या जमा केल्या, ज्यांच्याकडे एफड्याचे फक्त झेरॉक्स आहेत, अशांनी वेगळे कागद द्यायचे मला. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे एफड्या आहेत त्यांनी वेगळे द्यायचे, ज्यांच्याकडे चेक आहेत, चेक बाउन्सच्या पावत्या आहेत, त्यांनी कागदपत्र वेगळे द्यायचे. लक्षात आलं? तर असे पिंडीवाले आरडीवाले वेगळे, की असं आपल्याला सिस्टमॅटिक आपल्याला कागदपत्र सगळे तुमचे जमा करून घ्यावे लागतात. मला तुमचे कागदपत्र 2 प्रतीमध्ये लागणार. तुम्ही 3 प्रती आणले तरी चालतील, एक शिल्लक ठेवा, एक कदाचित तशी गरज पडणार नाही. पण जर आज कुठे मॅडमचं बिल ऍप्लिकेशन रिजेक्ट व्हावं यासाठी आम्ही तयार केलेली सगळी, तुम्ही जे आले होते तुमचं मॅटर आपण तयार करून आज प्रेझेंट केलेलं. तर कुठे मॅडमची जामीन कसल्याही परिस्थितीमध्ये अटकपूर्व जामीन झाला नाही पाहिजे, यासाठी आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करतोय. आता 2:30 वाजता त्याच्यावरती सुनावणी. तर कसल्याही परिस्थितीत कुणालाही अटकपूर्व जामीन झाला नाही पाहिजे. आणि जोपर्यंत ठेवीदारांचे पैसे मिळत नाहीत, कारण ह्यांचं हे काय म्हणते, आम्ही जर मध्ये राहिलो तर आम्हाला पैसे देता येणार नाही. म्हणजे काय, हे काय गणितच कळत नाही मला. मध्ये राहिलो तर पैसे देता येणार नाही, याचं गणित मला समजलंच नाही. मी एसपीना सुद्धा विचारलं ह्याच्यामध्ये लॉजिक काय. त्यांचे जिथं पैसे तिथं तुमची गाडी घेऊन जा ना, त्यांच्या गाड्यात ना त्यांचा तापा तुम्ही त्यांना नगरपेठेमध्ये घ्यावा. तर हे असं होता कामा नाही. आपल्याला खूप मोठी लढाई आहे. आता ह्याला वेळ किती लागणार? तर ह्याला वेळ प्रचंड लागणार, संयम लागणार आहे. तुम्हाला जर 2-4 महिन्यावर तुमचे काही काम आलेले असतील, ह्या पैशाच्या आधारावर काढू नका. लक्षात घ्या, त्या पैशाच्या आधारावर कुठला व्यवहार करू नका, त्याला वेळ लागणार आहे. आता एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो जे मी चालवलं. राजस्थानमध्ये आदर्श संस्था होती, जशी आपल्या इथं औरंगाबादला होती. त्यामध्ये काय झालं, लिक्विडेटर आला. लिक्विडेटरनं 1200 कोटी रुपयांची त्यांची संपत्ती जमा केली. 1240 कोटी रुपयांच्या ठेवी होत्या आणि संपत्ती किती रुपयाची झाली? 1200 कोटी रुपये. 40 कोटी रुपयांचा डिफरन्स होता. आणि त्या नालायक माणसानं, त्या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्थेच्या माणसानं त्या एक ईडीचा एक तक्रार केली की ह्या बँकेमध्ये आलेला पैसा मनी सर्क्युलेशन आणि मनी लॉन्ड्रिंग ऍक्टच्या अंतर्गत आलेला, म्हणजे कारवाई पात्र आहे, कारवाई पात्र असा पैसा. आणि मग त्या सगळ्या प्रॉपर्ट्या ज्याचा लिलाव झाला होता, काय झाला होता, लिलाव झाला होता, त्या लिलावावरती त्यांनी स्टेटस को घेतला कोर्टामध्ये जाऊन, किंवा जसं आहे तसं द्यावा, जोपर्यंत ह्या ईडीची कारवाई होत नाही तोपर्यंत. लक्षात आलं? ते त्यांनी केलं. आणि मग ते 1200 कोटी रुपये साधारणतः 1 वर्षभर बँकेच्या खात्यावर राहिले. त्याचं व्याज किती झालं? लक्षात आलं? म्हणजे त्या मृती गेलेल्या माणसाने त्या 1200 कोटीवरच्या व्याजावर पुन्हा म्हणून अर्ज देऊन टाकला. काय हरकत नाही, जेव्हा आम्ही पिटिशन केलं तेव्हा. लक्षात आलं? तर त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत. या छोट्या छोट्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आता ह्या समजणारे लोक माझ्या मते फार अल्प आहेत. मी जे तुम्हाला बोललेलो ते तुम्हाला इथं बसलेल्यापैकी 3-4% लोकांना कळलेलं असेल, बाकीच्या लोकांना पण कळलेलं असेल, पण इथून बाहेर गेले विसरून जाते. परत मला विचारते मग कसं काय, कसं विचारू नका. तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवा. तुमचे कागदपत्रांच्या झेरॉक्स आम्हाला उपलब्ध करून द्या. सगळी लढाई आता याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजून सांगणं शक्य नाहीये प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली. बघायचे आलेल्या बरेच लोक आले होते,
त्यांनी मला बरेच गोष्टी सांगितल्या. मी जे प्रकार सांगितले त्याच्या व्यतिरिक्त कोणाचा प्रकार राहिलेला आहे का? कोणाचं राहिलेला आहे का? कोणाचं राहिलं काय बरं तुमचा प्रकार? नाही ना? काय आहे तो वेगळा? हा चला बोलायचे ते बोल, उठ उभा राहून बोल. आम्ही काय खाते नंबर आहे, खाते नंबर असेल ना सर आमच्यावर लॉकर आहे बघा, लॉकर आपण तर आता लॉकरवाले जे एक मिनिट महत्वाचा विषय आहे. लॉकरवाले जे आहेत असे किती जण आहेत हात वर करा. लॉकरवाले तुमचं वेगळं पिटिशन आपल्याला करावं लागेल इमिजिएट. नाही तर लॉकर जर त्यांनी म्हणले ताब्यात गेले आमच्या कुठं ना होईल. ठीक आहे, लॉकरवाले जे आहेत ते तुम्ही मला आजच भेटायचे. तर मी डॉक्युमेंट्स मला काय काय लागणार आहे नीट समजून घ्या. मला सगळ्यात पहिल्यांदा मला आधार कार्ड लागणार आहे. काय लागणार आहे? शांततेस. सगळ्यात पहिल्यांदा काय लावायचं? आधार कार्ड. त्याच्यानंतर तुमचं बँकेचं सेव्हिंग अकाउंटचं तुमची झेरॉक्स सेव्हिंगच्या पासबुकाची. तिसऱ्या नंबरला तुमच्या सगळ्या एफड्या लावायच्या. ज्याच्या एफड्या प्लस आरडी आहे तरी एफडीच्या खाली आरडी लावायची. लक्षात आलं? आणि जर समजा एखाद्याची अजून दुसरी कुठली योजना असेल, त्यांच्या किती योजना होत्या इथं वेगवेगळ्या असतील, त्याच्या एफडीच्या खाली लावायचं. पण पहिल्यांदा सगळ्यांनी काय लावायचं? आधार कार्ड लावायचं. त्याच्यानंतर एक ठेवींचं विवरणपत्र आहे. मी जे झेरॉक्स उपलब्ध करून देणार आहे हे बीड जिल्ह्यातल्या सगळ्या झेरॉक्सवर उपलब्ध करून द्या सगळीकडे. मी याचा पीडीएफ फॉर्मॅट पण तुम्हाला देतो. त्याच्यामध्ये काय आहे? अनुक्रमांक, तुमच्या ठेवीचा प्रकार, तुमचा खात्याचा क्रमांक, ठेव रक्कम, तुम्ही किती मूळ रक्कम ठेवली ती, त्याची मुदत किती दिवसाची आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर व्याजदर किती दिला, आणि ठेवीचा दिनांक, मॅच्युरिटीचा दिनांक, आणि तुम्हाला एकूण मिळणारी रक्कम. पोलिसांच्या ह्याच्यामध्ये मॅच्युरिटीची डेट नाही आणि एकूण मिळणारी म्हणजे मुदत किती आणि एकूण मिळणारी व्याजासहित रक्कम किती त्याचा चार्ट त्याच्यामध्ये नाहीये, जो की चार्जशीट मध्ये कुठे ना मदत करणारा ठरू शकतो. ठरेल असं नाही. त्यामुळे आपल्याला 1% रिस्क द्यायची नाहीये. त्यामुळे ह्या फॉर्मॅट मध्ये सगळ्यांनी माहिती आपली आपली भरायची. त्या पोलिसांचा जो अर्ज आहे तो अर्ज, त्या अर्जासोबत हा चार्ट, आणि मी एक काही सह्यांसाठी कागदपत्र देणार आहे त्याच्यावर तुमचं नाव, तुमचा पत्ता आणि तुमची एकूण ठेवीची रक्कम आणि तुमची सही. मोबाईल नंबर नको, मोबाईल नंबरवाला त्यांच्या पोलिसांच्या याच्यावर आहे ना. हे सगळे कागदपत्र तुम्ही काय करायचं? माझ्या ऑफिसला आणून जमा करायचे. लक्षात आलं? सांगतो सगळं सांगतो. ऑफिसला आणून जमा करायचे. आपण सगळ्यांचं सिस्टमॅटिक आवक जावक मध्ये जाऊन सगळ्यांचं एका दिवशी आपण आवक जावक वरती सह्या घेऊन जातो. लक्षात आलं? त्याच्यामध्ये फक्त तुमचं काही चुकायला नको, तुम्ही जाऊन देऊ शकतात. लक्षात आलं? पण ते परफेक्ट आणि करेक्ट आलं पाहिजे. सध्या जे वातावरण आहे ते सगळं कुठेला मदत करणार. लक्षात आलं? त्याच्यामध्ये त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट घेतलेले नाही, त्याच्यामध्ये त्यांनी कंपनीचे वेगवेगळ्या कंपनीचे डायरेक्टर घेतलेले नाही, त्याचे एम्प्लॉईज घेतलेले नाही, काहीच नाही. त्यांनी फक्त कुठे नवरा बायको बाश, तेवढ्यावर आपला पैसा वसूल होणार नाही. लक्षात आलं? त्यामुळं तो फॉर्मॅट आपला जात असताना एकदम परफेक्ट गेला पाहिजे, करेक्ट गेला पाहिजे, ह्याची काळजी घेणं गरजेची आहे. कागदामध्ये 10 वेळेस पैसे घालायची गरज नाहीये. लक्षात आलं? त्या झेरॉक्स मध्ये एकेकाची 100, 200, 500 रुपये आपण दिले, त्याच्यामुळे काही परत खर्च करायचा नाही. हा नाही ऑफिसला जातात. आणि पोलिसांकडे आज कोणी आज जमा करू. लक्षात आलं? फॉर्मॅट घ्या, त्यांचा फॉर्मॅट घ्या फक्त झेरॉक्स आपला. लक्षात आलं? आपला इथं झेरॉक्स उपलब्ध करून दिला जाईल, तो घ्यायचा, भरायचा. आता वाचता नाही येणारे लोक किती आहेत? वाचता लिहिता नाही येणार, सांगतो. वाचता लिहिता नाही येणार, कारण मी तुम्हाला विशिष्ट वेळा ठरवून देतो. त्याच वेळेला त्या लोकांनी यायचं ज्यांना वाचता लिहिता येतं, जे स्वतः फॉर्म स्वतः भरू शकते, त्यांचा वेळ वेगळा असेल. ज्यांना वाचता लिहिता येत नाही, ज्यांना फॉर्म लिहिताच येत नाही, आता परेशान करायचं नाही. ज्याला लिहिता येतं वाचता येतं त्यांनी कृपया भरायचं आपला.
ज्याला येतच नाही त्याला आम्ही मदत करू, पण ज्याला येतंय आणि तो भरत नसेल त्याला मदत करता येणार नाहीये, कारण वेळेचा अभाव आहे, मनुष्यबळाचा पण अभाव आहे. तुमच्यापैकी काही स्वयंसेवक जे निवृत्त कर्मचारी असतील त्यांनी कृपया आम्हाला याच्यामध्ये थोडीशी मदत करा. जमा नाही. आपल्या इथे झेरॉक्स आहेत का? मग झेरॉक्स काढतात ना. ऑफिस माझं जे आहे आज काय दोन तीन दिवशी एक मिनिट. ऑफिसचा पत्ता जो आहे समजून घ्या. भगवान बाबा चौक माहिती आहे सगळ्यांना माहिती. भगवान बाबा चौकातून पंचायत समितीकडे जाणारा जो रोड आहे जुन्या पंचायत समितीकडे जाणारा रोड, त्या रोडला डाव्या बाजूला माझ्या चौथ्या बिल्डिंग मध्ये ऑफिस आहे. बाहेर बोर्ड लिहिलेला ऍडव्होकेट शशिकांत सावंत, ऍडव्होकेट विशाल कदम. कुठं? भगवान बाबा चौक बीड. बाबा ऐका, भगवान बाबा चौक बीड पासून जुन्या पंचायत समितीकडे जाणाऱ्या रोडवरती डाव्या बाजूला शशिकांत सावंत, ऍडव्होकेट विशाल कदम असोसिएट म्हणून डाव्या बाजूला बोर्ड आहे. तिथे आमचं ऑफिस आहे. ठीक आहे. आणि मोबाईल नंबर मिळणार नाही, एकदम स्पष्ट सांगतो. मोबाईल आमच्याकडे 10 लाख रुपये फीस देणार नाही, फोन करायला आलो नाही, कारण आम्ही कंटिन्यू कोर्टात असतो. कोर्टातले काम सोडून तुमचा फोन घेणं शक्य नाहीये. त्यामुळे तुमचा काही मेसेज असेल किंवा काही चर्चा करायची असेल तुम्हाला ऑफिसला वेळ घेऊन घ्यावं लागेल. फोनवर कुठलीही माहिती मिळणार नाहीये. कागदपत्र आणि वकीलपत्र तुमचे मला 7 सह्या निवेदनावर, किती? 7 आणि 3 वकीलपत्रावर लागणार. लक्षात आलं? सध्या मला 3 वकीलपत्रांवर सह्या द्या. पुन्हा काही कागदपत्र लागले तर मी सांगेन. अजून काय डाऊट? थांबा ना, झालं ना. हो अजून काही डाऊट आहे का? खाली बसा, खाली बसा. थांबा. बोलतात ना हो मामा, त्यांना बोलू द्या. चला बाबा बस, खाली बस, खाली बसा मामा. कोणी आपापसात बोलू नका. डाऊट आहे का? खाली बसा. डाऊट आहे का? सगळे शांत व्हा. 1 मिनिट शांत व्हा. 1 मिनिट. हो काकू, 1 मिनिट. बोलू नका. काय डाऊट आहे? सगळ्यांनीच द्यायचे. मी तुम्हाला तारीख वगैरे चार्ट तयार करून पाठवतो व्हॉट्सअप ग्रुपला. कोणत्या बँकेवाले कधी घ्यायचं, वेळापत्रक असेल. ठीक आहे. सांगितलं तुम्हाला आता. उभा राहा. काय अडचण नाही. पुढे मध्ये बोलू नका. शांत राहा. हो सांगितलं तुम्हाला. सिस्टमॅटिक आधार कार्ड, त्याच्यानंतर सेविंग, त्याच्यानंतर एफडी, त्याच्यानंतर आरडी. परत थांबा. पांडू भाऊकडे ना भाऊ. आता तुम्हाला एक गोष्ट शांत व्हा. सगळ्यांचं एक गोष्ट समजून घ्या. सगळ्यांचा टाइम टेबल
जो आहे तो व्हॉट्सअप ग्रुपवरती येईल. ज्या त्या टाइम टेबल मध्ये ज्या त्या लोकांनी यायचं. माझ्या मैत्रिणी कुठे सोबत भाऊ? जाते, तिचं आरडी आहे, तुमचं एफडी आहे, असं एकत्रित यायचं हो. नाही. तुम्हाला दिलेल्या टायमिंगला यायचं. आणि व्हॉट्सअप ग्रुपला किती लोक नाही? अहो ते तुम्हाला बोलत होते भैयाच, व्हॉट्सअप ग्रुपला नाही येत असेल. ते भैयाच बोलत होते, त्यांनी मला सांगितलं फोन लावायचं हे काय समोरच तुमचे सोबत नंबर द्यायचे. ते ग्रुपला ऍड करायसाठी लोक लय मोठे इथं आलेले. हा ते त्यांना बोलायला देत नाही मी तुम्हाला. ठीक आहे?